नमस्कार. अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकल्या अहिल्याचं लग्न ठरलं होतं. चौंडीमध्ये इंदूरचं सुभेदार घराणं आलं होतं. सुभेदार मल्हारराव आणि गौतमाबाईंच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिराची पायाभरणी पूजनविधी सुरू होता. चिमुकली अहिल्या हा विधी कुतूहलाने पाहत होती. मात्र जेव्हा तिला खोदलेल्या खड्ड्यात पाणी दिसलं तेव्हा ती आनंदून गेली. त्या इवल्याशा धिटुकलीने सगळ्यात गावकऱ्यांसमक्ष मल्हाररावांना सांगितलं की आपण इथे मंदिराऐवजी विहीर बांधायला हवी, कारण गावातल्या बायकांना पाण्यासाठी मैलोन मैले प्रवास करावा लागतो. उन्हातानात पावसा पाण्यात कशाचीही तमा न बाळगता जड हंडे उचलून आणावे लागतात. तेव्हा त्या चिमुकलीची मागणी इथे उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांना चमत्कारिकच वाटली. गावातल्या मातब्बरांनी तिला काही निक्षून सांगितलं की देवाच्या कामामध्ये अडथळा आणू नकोस. पण निरागस अहिल्याने प्रत्येकाला विचारलं की चराचरात देव आहे ना, मग त्या देवाला मंदिर नाही म्हणून वाईट वाटणार नाही, उलट त्याच्या लेकरांची तहान भागेल म्हणून तोही तृप्त होईल. लहानग्या अहिल्याचा त्यावेळी कित्येक जणांना रागच आला. मात्र सुभेदार मल्हारराव यांना खूप कौतुक वाटलं आणि त्यांनी खरंच तिथे विहीर बांधली. राणी होण्याआधीचा, कायम प्रजेचा आणि प्रजेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या अशा होत्या आपल्या अहिल्याई. खरं तर ही कथा आहे का सत्य याबाबत अनेक मतमतांतर आहेत, पण मला तर हे खरंच वाटतं, कारण आपल्या अहिल्याईंनी देशभरात अगणित नद्यांवर घाट, विहिरी, तलाव, बंधारे, बावड्या बांधल्या. त्यांच्या उत्तम नियोजनामुळे त्यांच्या कारकिर्दीत सहसा दुष्काळ पडलाच नाही. आणि त्या काळी जेव्हा संपूर्ण हिंदुस्थानात भयंकर दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळात सुद्धा माळवा प्रांत हिरव्या पाचूसारखा चमकत होता असं म्हणतात. त्यांच्या सतत सुरू असलेल्या जनसाक्षरतेच्या कामामुळेच चालू द्या होळकरी टाकी असा वाक्यप्रचार सुरू झाला होता. आपल्या अहिल्याईंनी त्या काळात जलसाक्षरतेचे धडे गिरवले होते. आता मला सांगा, चौंडीमधील चिमुकल्या अहिल्याने मंदिराऐवजी विहिरी बांधा असा हट्टच केला असेल, ही नुसती नक्कीच लोककथा नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आवर्जून सांगा. अहिल्याईचा उदो उदो.